कसं राहायचं आणि प्रत्येक वेळी बेस्ट कसं द्यायचं. मग ते अगदी साधा रिपोर्ट लिहिणं असो किंवा एखादा कोड ब्लॉक लिहिणं असो किंवा एखाद्या बिझनेस मीटिंग मध्ये प्रेझेंटेशन देणं असो किंवा एखाद्याला फायनान्शियल ऍडवाइस देणं असो, कुठच्याही ठिकाणी स्वतःतली सर्वोत्तम क्रिएटिव्हिटी कशी बाहेर आणावी आणि प्रोडक्टिव्ह कसं राहावं, याच्यावरती मी जे वाचलं आणि त्यातून मला जे पटलं त्याच्याविषयी हे थोडंफार. एंड ऑफ द सेशन मी प्रश्न घेईन. तुम्हाला जर मध्ये काही प्रश्न वाटले विचारावे तर नक्कीच चॅटबॉक्स मध्ये टाईप करा. सो कंटेजियस हा शब्द वाचला की तुमच्या समोर काय विचार उभे राहतात. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये एंटर करू शकता. कोरोना अभिजित थँक्यू. डिसीज अपूर्व बरोबर. मेमरीज आर कंटेजियस. थँक्यू कुणाल. खूप छान विचार आहे, मीही नव्हता केला बऱ्याच वेळा. अजून एक दोन नीड टू बी केअरफुल गायत्री. थँक्यू. पीपल स्माइल इज कंटेजियस. थँक्यू अभिजित. थँक्यू सुनील. खूप छान वाटलं. म्हणजे आपण इमोशन्स आर कंटेजियस. आणि नक्कीच म्हणजे सुरुवातही आपण खूप इंटरेस्टिंग केली. इथे चॅट बॉक्स मध्येही मला खूप इंटरेस्टिंग पॅटर्न दिसतोय. सुरुवातीला कोरोना डिसीज मेमरीवरून सुरुवात, म्हणजे डिसीज आणि कोरोनावरून सुरुवात झाली आणि हळूहळू आपण आपल्या आयुष्यातल्या इतरही चांगल्या गोष्टी ज्या कंटेजियस असू शकतात त्यांच्याकडे वळलो. म्हणजे हॅबिट्स, डेडिकेशन. वा छान. म्हणजे आय थिंक आय एम डन. तर माझ्या दृष्टीने कंटेजियस काय आहे, तर अम्बिशन कंटेजियस असू शकते. माझी अम्बिशन काहीतरी आहे, मी ती इतकं समरसतेनं त्याच्यामध्ये काम केलं की अनेकांना अशीच एखादी अम्बिशन असावी असं वाटू लागलं. एखादा म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात की त्यांच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत हेच कळत नाही त्यांच्याकडे बघून. ते इतके आनंदी असतात की जणू काही ते स्वयंभू आनंदी आहेत. म्हणजे जन्मापासून तो माणूस फक्त आनंदी आहे. असा आनंदही कंटेजियस असतो, तो सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतो. आपण काय शिकतो, आपण जे रोज शिकतो तेही कंटेजियस असू शकतं. आणि डेडिकेशन किंवा कमिटमेंट हेही कंटेजियस असू शकतं. कंटेजियस हा शब्द समोर आला की वाटणारी भीती हा आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणामही असू शकतो. आणि तुम्ही जसं सांगितलं तसं स्माइल कंटेजियस असू शकते, डेडिकेशन कंटेजियस असू शकतं. हा कंटेजियसनेस एवढ्या पॉझिटिव्हली घेणं हीच आपल्या नव्या आयुष्याची आणि सुपर प्रोडक्टिव्ह होण्याची पहिली सुरुवात आहे असं म्हणता येईल. मी प्रत्येक फोटो नंतर एक प्रश्न विचारणार आहे. तुमच्यापैकी कोणी याला ओळखतं? हा माणूस कोण आहे, कुठून आला, काय करतो? कुठच्याही चित्रपटातल्या हिरो सारखा वाटत असेल तरी हिरो नसावा माझ्या मते, म्हणजे फिल्म मधला हिरो. ओके. किंवा पुढचा फोटो बघा. हा माणूस ओळखीचा वाटतोय का? विश्वनाथन आनंद. परफेक्ट. नक्कीच. या माणसाला ओळखतो म्हणजे आपल्यामध्ये बरेच जण आयटी इंडस्ट्रीमध्ये, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतात. चौथा फोटो ओळखीचा आहे, आठवतोय, ऐकलंय या माणसाविषयी असं काही? ओके. अर्थातच म्हणजे आपण आनंदला ओळखतो. पहिला फोटो आहे प्रोफेसर ऍडम ग्रँट, वार्टन स्कूल ऑफ बिझनेसचा. नाही, मस्क नाही. शेवटचा फोटो मस्क नाही, मला त्याचं नाव एक्झॅक्टली आठवत नाही पूर्ण. डेव्हिड त्याचं नाव, रुबी ऑन रेल्सचा संस्थापक. सो पहिला फोटो आहे ऍडम ग्रँट. ही इज अ प्रोफेसर इन वार्टन स्कूल ऑफ बिझनेस.
वैशिष्ट्य असं की हा सगळ्यात तरुण वयाचा प्रोफेसर आहे, वय वर्ष 31 किंवा 32 काहीतरी. आणि एवढ्या कमी वयात व्हार्टनमध्ये माझ्या मते साधारणपणे लोक असिस्टंट प्रोफेसर होतात, त्याच्यावरती कुणीही जात नाही. पुढचा फोटो आहे विश्वनाथन आनंदचा. बुद्धिबळ किंवा चेस नुसतं जगभर नाही, पण गॅरी कॅस्परॉव सारख्या एका मातब्बर खेळाडूला हरवणं, तेही कितीतरी वेळेस. IBM डीप ब्ल्यू सारख्या मशीन्स बरोबर खेळणं आणि एकाच वेळेला 40-45 प्लेयर्स बरोबर खेळणं, असे अनेक विक्रम करणारा हा माणूस. तिसरा फोटो आपला घरातला महाराष्ट्रातला डॉक्टर रमेश रासकरांचा. डॉक्टर रमेश रासकर हे MIT मीडिया लॅब्स मध्ये कॅमेरा कल्चर लॅबचे संस्थापक आहेत. त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी 1 बिलियन्थ ऑफ अ सेकंड या फ्रेमला फोटो घेण्याची किमया साध्य केली आहे. त्यांनी बनवलेला कॅमेरा 1 बिलियन्थ ऑफ द सेकंड या फ्रेमला जाऊन फोटो कॅप्चर करतो. आणि चौथा फोटो डेव्हिडचा, रुबी ऑन रेल्सचा फाउंडर. नाव चुकलेलं असू शकतं त्याचं, लक्षात ठेवायला थोडं कठीण आहे. पण चौघांविषयी सांगण्याचं कारण असं की हे चारही लोक तसे फारसे सोशल मीडियावरती मला दिसलेले नाही. सतत प्रॅक्टिस, सतत काहीतरी स्वतःच्या कामामध्ये असणारे. आणि या चौघांचं काम इतकं सर्वोच्च दर्जाचं आहे की रिसर्च म्हणून रमेश रासकर आणि ऍडम ग्रँट, स्पोर्ट्समन मध्ये विश्वनाथन आनंद आणि सॉफ्टवेअर मध्ये रुबी ऑन रेल्स, ही चारही माझ्यासाठी तरी मी हे पुस्तक वाचल्यानंतर समोर आलेली 4 पहिली नावं. So the question is what they do differently in their lifestyle. म्हणजे त्यांच्याकडेही 24 तास आहेत, माझ्याकडेही 24 तास आहेत, आपल्या सगळ्यांकडेही 24 तास आहेत. पण मग ही लोक असं काय वेगळं करतात जेणेकरून ते एवढे सुपर प्रोडक्टिव्ह असतात? एनी थॉट्स? आय एम ओपन फॉर डिस्कशन्स. क्वेश्चन इज दिस की यांच्यासारखी अशी अनेक लोक असं काय वेगळं करतात की त्यांच्याकडचे 24 तासामध्ये टाइम मॅनेजमेंट, फोकस, कॉन्सन्ट्रेशन ॲब्सोल्युटली परफेक्ट, डेडिकेशन फॉर द पॅशन. थँक्स देवयानी. दे आर नॉट ऑन सोशल मीडिया. संजय सर, थँक्यू. असतीलही माहित नाही, पण ते वेगळा प्रश्न आहे. म्हणजे इट्स आर्ग्युमेंट दॅट वी कॅन हॅव. पण ठीक आहे, प्रायोरिटीज, दे डू प्रायोरिटाइज देअर थिंग्स. हा मी आहे. थोडं हसायला येऊ शकतं, डीप वर्क विषयी बोलतोय आणि गेल्या 5 तासामध्ये मी माझा फोन 100 वेळेस अनलॉक केलाय आणि दर 12 मिनिटाला मी माझा फोन अनलॉक करत असतो. कशासाठी अजूनही मला कळलेलं नाही. लॉंगेस्ट सेशन माझा युट्यूब वरती काल रात्री 1:30 वाजता होता आणि 24 मिनिटं मी काहीतरी बघत होतो. गेल्या 24 तासांमध्ये मी हॉटस्टार 57 मिनिटं बघितले आणि व्हॉट्सअप वरती मी 1 तास 12 मिनिटं ऍक्टिव्ह होतो. हा आजचा माझा ग्राफ आहे. आणि हे साधारणपणे 30-40 दिवसांपूर्वी 24 तासांमध्ये साधारणपणे 350 ते 400 अनलॉक्स. ऍव्हरेज अनलॉक टाइम वॉज 7 मिनिट्स. आणि तिथून गेल्या 30-40 दिवसांमध्ये ऍव्हरेज अनलॉक टाइम 12 मिनिटांवरती आणणं हे थोडस कठीण होतं माझ्यासाठी, पण ठीक आहे, थोडंफार मॅनेज करू शकलो. तर आजचा हा टॉपिक, एवढं सगळं बोलल्यानंतर, की मगाशी ज्यांचे फोटो दाखवले आणि आपण ज्यांना सक्सेसफुल मानतो ते प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये रेअर आहेत, व्हॅल्युएबल आहेत आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मिनिंगफुल आहे. आणि म्हणूनच आजचा टॉपिक, रूल्स फॉर अनडिस्ट्रॅक्टेड वर्क इन डिस्ट्रॅक्टेड वर्ल्ड. प्रत्येक ठिकाणी आपण डिस्ट्रॅक्टेड होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. अशा वेळेला अनडिस्ट्रॅक्टेड वर्क कसं करावं? माझ्या मते हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असावा, मला तरी पडलाय. तर थोडासा आपल्या सगळ्यांच्याच दिवसावरती आपण लक्ष घालूया. साधारणपणे दिवसाची साधारण सुरुवात जर आपण 6 वाजता केली तर 6 ते 10चा एक स्लॉट, 10 ते संध्याकाळी 6चा एक स्लॉट, रात्री 7 ते 12चा एक स्लॉट आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी रात्रीचा 12 ते 6चा एक स्लॉट, असे 4 स्लॉट मी केले.
तुम्ही एक एक करून मला स्लॉट्स मध्ये सांगू शकता की साधारणपणे आपली काय कामं असतात या स्लॉट्स मध्ये? 6 ते 10च्या स्लॉट्स मध्ये काय कामं असतात आपली? म्हणजे आपण साधारणपणे काय फोकस असतो आपला, काय कामं करायची असतात, काय प्रायोरिटीज असतात? गेटिंग रेडी फॉर वर्क. ओके, सॉरी. गेटिंग रेडी फॉर वर्क, एक्सरसाइज. अच्छा, छान. म्हणजे ते अजून तिकडे आम्ही गेलेलो नाहीये प्रभाते. गार्डनिंग, नाईस. वी ट्रॅव्हल टू वर्क, करेक्ट. साधारणपणे हा सकाळी उठणं, डेली कोर्स. काही जण एक्सरसाइज करतात, काही जण रियाज पण करणारे काही जण आहेत. खाणं पिणं छान छान. अँड इफ यू आर इन बँगलोर देन अनलकीली ट्रॅव्हल टू वर्क. त्याच्यानंतर 10 ते 6च्या स्लॉट मध्ये आपण काय करत असतो साधारणपणे? वर्क, ऑफिस वर्क, लंच. छान, थँक्यू. लंचही करतो आपण. ऑफिस वर्क, ओके, करेक्ट. साधारणपणे आपलं एक 10 ते 6 मध्ये रुटीन असतं. ऑफिसमध्ये जायचं, लॉग इन करायचं, अटेंडन्स असेल तर अटेंडन्स करायचा, जी काही ईमेल्सला रिस्पॉन्स देणं असेल किंवा काही मीटिंग्स असतील, प्रेझेंटेशन्स असतील तर त्याच्यावरती काम करणं. आणि आपण परत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे सगळं करत असतो. टीटी म्हणजे टेबल टेनिस असं काही म्हणायचंय का? ओके, फंटॅस्टिक, नाईस, इंटरेस्टिंग. आणि मग संध्याकाळी 6 नंतर साधारणपणे घरी जाण्याचा आपला उपक्रम असतो. मग 7 ते 12 मध्ये आपण काय करतो संध्याकाळी? फॅमिली टाइम आणि डिनर. सुपर, फंटॅस्टिक. मग ते मूवी असतो, टीव्ही असतो, मग त्याच्यामध्ये फेसबुक, माय टाइम. माझं तर ऑफिस वर्कच असतं. छान. नाही, ते माझंही असतं, त्याच्यामुळे मी काही म्हणू नाही शकत. नशिबानं ती नाहीये या मीटिंग मध्ये. ती साईडला उभी राहून ऐकते हे सगळं, त्याच्यामुळे इट्स ओके. सिरियल्स, करेक्ट. आणि मग करेक्ट, एक्झॅक्टली. कॉल पेरेंट्स, त्यांनाही काळजी असते तुमचा दिवस कसा गेला, तुम्ही घरी परत आला का व्यवस्थित. आणि मग रात्री 12 ते 6 साधारणपणे आपला स्लीप टाइम. स्लीप टाइम, करेक्ट. काही जण काही काही म्हणजे माहित नाही मला, बुक रीडर्स किंवा प्रोग्रामर्स यांच्यासाठी 12 ते 6 साधारणपणे पहाटेचा किंवा सकाळचा वेळ असतो, असं मला तरी वाटतं. स्टडी, काही जण स्टडी करतात. ऍब्सोल्युटली राईट. सो मी ह्या स्लाइडकडे परत पुन्हा एकदा येणार आहे. गेम्स खेळतो आपण. ऍब्सोल्युटली फंटॅस्टिक, परफेक्ट, अगदी. आणि असं आपलं शेड्यूल असतं साधारणपणे, आणि असा आपला दिवस जातो. मी या स्लाइड्सकडे परत एकदा येणार आहे माझ्या शेवटच्या लाईनसाठी, बट टिल देन आपण थोडस पुढे जाऊया. मग आता हे डीप वर्क म्हणजे एक्झॅक्टली आहे काय? तर डीप वर्क म्हणजे आपण काम करताना अनडिस्ट्रॅक्टेड कसं राहायचं आणि प्रत्येक वेळेला आपण काहीतरी सर्वोच्च दर्जाचं काम कसं करायचं, असं काहीतरी एक एक्सेलन्स किंवा परफेक्शन. आणि तेही कंटिन्युअसली, म्हणजे असं नाही की आज केलं आणि उद्या नाही, तर ते रोज कसं करत राहायचं. सो अ वे ऑफ वर्किंग इन अन अनडिस्ट्रॅक्टेड मॅनर. बरं, डीप वर्क करतो किंवा हे जे काही फोकस्ड वर्क आपण करतो त्याच्यामुळे होतं काय, तर एक तर आपण स्वतःच नवीन स्किल तयार करतो, आपण एक वेगळी व्हॅल्यू क्रिएट करतो, किंवा आपण युनिक पीस ऑफ कंटेंट क्रिएट करतो. म्हणजे ते कसल्याही प्रकारचं असू शकतं स्किल, राईट फ्रॉम म्युझिक टू कुकिंग टू कोडिंग टू मार्केटिंग प्लॅन. आपण आपल्यासाठी एक वेगळी युनिक व्हॅल्यू तयार करतो. म्हणजे मी माझंच एक्झाम्पल देतो. साधारणपणे मला ट्रेनिंग्स मध्ये, म्हणजे माझ्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, मी जिथे काम करायचो तिथे, की मी ऑफिसमध्ये किंवा नॉर्मल डेला प्रचंड शांत असतो, पण ट्रेनिंग मध्ये माझं एक्झॅक्टली वेगळं रूप असतं. पण मला कुठेतरी ट्रेनिंग देणं, मला कुठेतरी लोकांबरोबर इंटरॅक्ट होणं, मुलांबरोबर इंटरॅक्ट होणं, टीचर्स बरोबर इंटरॅक्ट होणं खूप जास्त आवडतं. दॅट इज माय ओन युनिक स्किल दॅट आय ब्रिंग इन. मग तिथे मी खूप जास्त इन्व्हॉल्ड असतो. मला तिथे फोन, जेवण, अन्न, पाणी वगैरे वगैरे कशाचीच काही तमा नसते. मग ते सकाळी 10 ते संध्याकाळी 8-9 पर्यंतही चालतं.
सो त्याच्यामुळे कुठेतरी स्वतःच असं काहीतरी एक स्किल तयार करणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरं असं की आपण ज्या वेळेला इन्व्हॉल्व्ह होऊन 100% इफिशियन्सीने काम करतो, त्यावेळेला जे काही आउटकम्स तयार होतात ते रिप्लिकेट करण्यासारखे नसतात. म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, एखाद्याने म्हणजे पंडित भीमसेन जोशींनी एखादा राग तयार केला, तर तो मी फक्त त्याचा रियाज करू शकेन. मी ते तसंच काहीतरी परत नाही क्रिएट करू शकणार. ती त्यांची देण आहे या समाजाला. मी ते फक्त रियाज करू शकतो किंवा ते ऐकू शकतो, पण ते मी परत नाही उभं करू शकत. किंवा अ, अगदी साधं म्हणजे माझ्या आठवणीतला सचिनचा कव्हर ड्राईव्ह, तर तो मी फक्त इथे हातवारे करू शकतो किंवा कमेंट्री करू शकतो किंवा मजा घेऊ शकतो. पण ग्राउंड वरती अगदी सेम तसाच्या तसा त्याच क्षणाला त्या प्रेशरमध्ये तो शॉट, आय डोंट थिंक सो आय कॅन डू इट. सो हा एक खूप महत्वाचा भाग आहे की एक युनिकनेस क्रिएट करणं हीच डीप वर्कची खरी फिलॉसॉफी आहे. सो द आयडिया इज दिस, there is an idea for this deep work. It is valuable, it is rare, and it is meaningful. Now, how is what I'm going to show you. There are 4 basic rules. I know they are hard to follow, but it's okay. Work deeply, embrace boredom, quit social media, and drain the shallows. आता वर्क डीपली आणि ड्रेन द शॅलोज थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करायचं, पण एम्ब्रेस बोर्डम म्हणजे जनरली असं होतं की अरे मला खूप कंटाळा आला, मला तर उठायला हवं, मला चहा हवी, मला काहीतरी कॉफी प्यायला हवं, आणि आपण पटकन डिस्ट्रॅक्ट होतो आपल्या फ्लो पासून. किंवा कुणीतरी चटकन हाक मारतं, आपण जातो, अरे हा काय म्हणतोयस, कसं चाललंय. तर किंवा आपण एकटेच असतो किंवा आपल्याला काहीतरी करायचं असतं आणि आपल्याला खूप कंटाळा येतो. बट इट्स ओके, लेट्स एम्ब्रेस दॅट बोर्डम, लेट्स एम्ब्रेस दॅट मोमेंट. आणि दुसरा आहे क्विट सोशल मीडिया. तर ऍब्सोल्युटली इट्स व्हेरी डिफिकल्ट समटाइम्स टू क्विट सोशल मीडिया. म्हणजे आता सोशल मीडिया स्पेशालिस्टला जर आपण म्हटलं की तू सोशल मीडिया क्विट कर, तर ते शक्य नाही होणार. पण व्हॉट डू यू मीन बाय क्विट सोशल मीडिया इज टू डिफाईन अ शेड्यूल की मी या पर्टिक्युलर वेळेत सोशल मीडिया ऍक्सेस करेन. व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, तिथे मग आपल्याला हाय करावं लागतं, हॅलो करावं लागतं ऑफिस कल्चरनुसार. मग काहीतरी तिथे सेलिब्रेशनचे मेसेज असतात. इट्स ओके. आय थिंक यू कॅन डिफाईन युअर स्केड्यूल इन अ डे. तर थोडंसं वर्क डीपली आणि ड्रेन द शॅलोज कडे पण येतो मी. सो दी अल्टिमेट गाईडलाईन किंवा माझं लर्निंग काय होतं या सगळ्यामधून, तर सगळ्यात महत्वाचं माझं लर्निंग असं होतं की मला कसं काम करायचं याची फिलॉसॉफी मला चूज करावी लागली. त्याचं मला हॅबिटमध्ये कन्व्हर्जन करावं लागलं. आजूबाजूची बरीचशी डिस्ट्रॅक्शन्स मला दूर करावी लागली. जनरली आपण काम करताना काम करतो, पण जर याच पॉइंटकडे आपण एखाद्या बिझनेसमॅन सारखं बघितलं, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलतो. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण बिझनेस लेवलला एक्झिक्यूट केली, तर सेम लेवल आपण आपल्या वर्क मध्ये पण आणू शकतो का, वेन वी आर जस्ट अन एम्प्लॉई. तर आय थिंक दॅट इज वन थिंग वी नीड टू थिंक. आणि जेव्हा कधी आपल्याला डाऊन टाइम मिळेल, म्हणजे हा लॉकडाऊन होता किंवा सॅटर्डे संडे असतो किंवा अचानक आपल्याला फ्री टाइम मिळतो, तर जनरली त्या फ्री टाइमचा वापर आपण अपलेवल करण्यासाठी किंवा मेंटल रेस्ट घेण्यासाठी कसा करू याच्याही वरती अनेक गोष्टी अवलंबून असतात. तर डीप वर्क फिलॉसॉफी काय सांगते, ते 4 प्रकार आहेत. एक तर म्हणजे पूर्ण आयसोलेशन मध्ये जा. म्हणजे जसं जे के रोलिंग्स किंवा वुडी ॲलन जायचे त्यांच्या मूवीजच्या आधी. म्हणजे त्याची कमाल अशी की हॅरी पॉटर सारखी बुक सिरीज तयार झाली. किंवा वुडी ॲलनने 44-45 वर्षांच्या करिअर मध्ये 23 अकॅडमी अवॉर्ड्स नॉमिनेशन्स मिळवली. हे काहीतरी रेअर आहे बघण्यासारखं. किंवा माझ्या एक मेंटर आहेत डॉक्टर अंबुजा सळगावकर म्हणून. तर त्या साधारणपणे दिवसागणिक एखादी खूप छानशी कविता, एखादा हायकू आणि एखाद्या रिसर्च पेपरचा अभ्यास आणि मग त्याच्यावरचं त्यांचं टिप्पण हे रोज काढत असतं. आणि
साधारणपणे त्यांना 1.5 ते 2 तास झोप दिवसभरात पुरते, असं मला तरी वाटायला लागलंय आता गेल्या काही वर्षांच्या इंटरॅक्शन्स नंतर. सो त्या असतात आयसोलेशन्स मध्ये बऱ्याचदा. तसं आपल्याला जमू शकतं. जमलं तर खूप छान आहे. किंवा मग मला माहितीये की मला दिवसभरात कधीही वेळ मिळणार नाहीये मंडे टू फ्रायडे, पण सॅटर्डे संडे इज माय फ्री टाइम. आय कॅन युटिलाइज द वे आय वॉन्ट. मग मे बी ठरवा की सॅटर्डे संडेला मी 2-2 तास माझे हे असे देईन की ऍज इफ आय मीन नो इन नो मॅन्स लँड. तिथे कोणीही नाही, फक्त मी, माझा, आणि एवढंच मी करणार. मला माझ्या कामावरती फोकस करायचा आहे. किंवा काही लोकांना असं नाही जमत, मग शेड्यूल बनवा एखादा दिवसभरातला एखादा तास, ज्या वेळेला मी डिस्ट्रॅक्शन फ्री झोन मध्ये असेल. मी तो स्वतःचा क्रिएट करेन. तर तो कसा करायचा हे माझ्यावरती अवलंबून आहे. आणि किंवा मग आता हे तिन्ही जमत नाहीये, तर मग काही टेक्निक्स वापरायला लागतील आपल्याला. त्यातल्या एका टेक्निक विषयी मी बोलणार आहे पुढे. पण एखादी टेक्निक वापरून आपण 1 तास सकाळी 9 ते 10 आपण प्रचंड फोकसने वर्क केलं. मग 10 ते 11-12 पर्यंत सर्वप्रथम आपले ईमेलचे आन्सर्स किंवा काही रुटीन वर्क किंवा काही हे सगळं कशासाठी, तर आपल्या कामाचे 2 प्रकार पडतात. की एक असतं लॉजिस्टिकल वर्क. मी सगळ्यांना कॉल्स केले, मी माझ्या टीमला कॉल केला, मी माझ्या टीम बरोबर एक छोटी मीटिंग घेतली, त्यांना सगळ्यांना त्यांचं वर्क डिवाइड करून दिलं, अशा प्रकारचं. आणि काही कामं असतात जी क्रिएटिव्ह असतात. म्हणजे मला आता माझं बिझनेस पिच बनवायचंय किंवा मला आता मला एखादा सेपरेट एपीआय कॉल लिहायचा आहे माझ्या कोडसाठी, किंवा मला टेस्टिंगचा प्लॅन बनवायचा, तर हे मी लॉजिस्टिकली नाही करू शकत. आय नीड टू पुट माय 100% ऑफ द ब्रेन. किंवा मी माझंच एक्झाम्पल देतो इथे, कशा प्रकारची माझी 2 कामं असतात. एक तर माझं सगळ्यात महत्वाचं काम असतं म्हणजे मी माझ्या अख्ख्या टीमला फोन करायचे की कसे आहात, शाळेत पोहोचलात का, काय केलं का. ऑन दी अदर हँड मला परत मागे येऊन प्रोग्रामिंग सारख्या विषयाला इयत्ता 6वी, 7वी, 8वीच्या मुलांना कसं शिकवलं पाहिजे जेणेकरून त्यांना ते पटकन रुचेल, पचेल, याचा प्लॅन बनवायचा असतो. मग हे दोन्ही कामं मी एकाच फोकसने केली तर कदाचित मी कुठेतरी एका ठिकाणी कमी पडेल. सो त्याच्यामुळे या 4 पैकी एखादं फिलॉसॉफी वापरणं आणि मग ते हॅबिट मध्ये कन्वर्ट करणं, की एक शेड्यूल बनवणं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जी केली ती म्हणजे मी सुरुवात 1 तासापासून केली. उगाच काहीतरी दिवसभर मी आयसोलेशन मध्ये जायचं किंवा असं काही हे प्लॅन्स नव्हते. दुसरं असं की 21 दिवस कुठचीही हॅबिट फॉर्म व्हायला साधारणपणे 21 दिवस लागतात असं सायकोलॉजी म्हणते. तो एक प्रकार आहे की आपण सतत 21 दिवस हा प्लॅन एक्झिक्यूट करायचा. बरं, या सगळ्यासाठी स्टार्ट टाइम आणि एंड टाइम महत्वाचा आहे. म्हणजे मी सकाळी 9 वाजता जाणार तर मी 9 वाजताच जाणार. मग ते 9 ते 9-10 करायचे नाही. ते खूप महत्वाचं होतं, कारण काय होतं, एकदा आपण इट्स ओके म्हणायला लागलो आपल्या एखाद्या हॅबिटला, की मग आपण ते इट्स ओके म्हणत जातो खूप वेळ. आणि त्याच्यामुळे मग ते पुढे मग ते 9-10 चे 10-10 होतात. मग ते कधीतरी आपल्याला वाटतं की अरे ठीक आहे, आज 9:30 ला सुरू करेन, काय फरक पडतो शेड्यूल मध्ये. नाही, स्टिक टू द टायमिंग, स्टिक टू द शेड्यूल. आणि कीप कीप म्हणजे आता 1 तास आहे, तुम्ही कुठेतरी काम करताय फोकस नाही, मग तिथे ते चहा कॉफी किंवा पाणी तुमच्या बरोबरच ठेवून घ्या. आणि तिथे तयारीने बसा पूर्णपणे. दी अदर थिंग इज अबंडन्स इज अ की टू अनलॉक युअर पोटेन्शियल. खूप वाचा, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या लोकांशी बोला तुमच्या लर्निंग विषयी. तुम्हाला काय वाटतं, हे बरोबर आहे का, चुकीचं आहे का. खूप वेगवेगळ्या लोकांशी बोला. आता रिमूव्ह डिस्ट्रॅक्शन्स हा काय प्रकार असणार आहे, तर एक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना इंटर्नशिप मूवी आठवत असेल माझ्या मते. तर त्याच्यामध्ये तो एक बियर्ड चा माणूस, बियर्ड असलेला माणूस एक हेडफोन घालून बसलेला असतो आणि तो असं दाखवतो की मी कोणाशीच काही बोलत नाही, इंटरॅक्ट करत नाहीये. तर जस्ट फक्त हेडफोन्स घालून ऑफिसमध्ये बसणं कुड गिव्ह यू अ स्पेस फॉर सम टाइम.
तुम्ही खूप महत्वाचं काम करताय, तर इट्स ओके टू कीप ऑफ युअर फोन्स, कीप ऑफ युअर टॅबलेट्स ऑर समथिंग. Again, if you're a coder or something, someone who works on a computer or gadgets, then keep that gadget on. No need to keep everything open. Schedule your internet usage. 24 तास आपला फोनचं इंटरनेट ऑन असते किंवा आपलं हेलो शिवरंजन, आवाज नाही येत आहे. ओके गाईज, वेट वेट, प्लीज वेट. टेक्निकल इश्यू असेल काही. आय जस्ट कॉल हिम अँड टेल. गाईज ते जॉईन करतात आहे. कॉल डिस्कनेक्ट झालेला होता. येस हॅलो. शिवरंजन. या हा बोला. या ऐकू येतं. सो माझं प्रेझेंटेशन ऑन नाहीये कारण माझ्या लॅपटॉपला काहीतरी अचानक झालं. सॉरी ओके, एक्सट्रीम. नो वरीज, यू कॅन कंटिन्यू. एकदा या स्टार्ट झाल्यावर यू कॅन जस्ट हो. शेअर. थँक्यू. पण हे सगळं सांगताना माझा म्हणण्याचा उद्देशच एवढा होता की आपल्या हॅबिट्स आहेत, तर असं जनरली होतं की मी हे माझं डिस्ट्रॅक्शन्स कसे फ्री ठेवायचे, तर वी कॅन चूज नॉट टू टेक अ कॉल, वी कॅन चूज नॉट टू रिप्लाय on a WhatsApp message. We can choose not to, you know, we can choose to say no to certain things that we really don't want to, because ultimately it is you who matters the most, not anything else, is what I personally feel. And in the last month or two, I have experienced this, that it's okay to say no to even at workplace, even somewhere where you are along with your family members or along with your friends or something like that. हे सगळं चालू असताना सगळ्यात महत्वाचं असं असतं की कीप ऑफ युअर डिस्ट्रॅक्शन्स किंवा रिमूव्ह डिस्ट्रॅक्शन्स असं ज्यावेळेला मी म्हणतो, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे use this downtime. Exactly. Sorry. Yes, Mandar. Hello.
ओके, फाईन. फाईन. सो या सगळ्यामध्ये अ, खूप महत्वाची गोष्ट असते, की मी खूप काम करतोय, माझं खूप काम झालं, ऑफिसमध्येही आहे, घरातही काम चालू आहे. तर जेव्हा कधी तुम्हाला असा डाउन टाईम मिळेल, त्यावेळेला सक्तीची विश्रांती घ्या. अ, गरजेची असते, नाहीतर मग बॉडी सांगते, की आता मला विश्रांतीची गरज आहे आणि मग पुढचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात. अ, दुसरं असं आहे, की अ, विश्रांती घ्या. जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल, तेव्हा तुमच्या स्वतःच्या स्किलवरती फोकस ठेवा. डीप वर्क करताना किंवा कॉन्सन्ट्रेटेड वर्क करताना किंवा खूप जास्त सुपर प्रोडक्टिव्ह राहतानाची सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी ही आहे, की सुपर प्रोडक्टिव्ह लोकं जनरली ट्रेंडच्या मागे धावत नाही. They create their own trends. When I said create your own value or your unique skill, I meant that they don't follow trend. They create their own trends. अ, म्हणजे असं असू शकतं की विश्वनाथन आनंद चेस खेळला म्हणून भारतात लोकांना चेसची ओळख झाली. पण 1983 ला वर्ल्ड कप जिंकला म्हणून तो जर क्रिकेट खेळायला लागला असता, तर आपण सगळे चेसमधल्या अत्यंत क्लिष्ट मूव्हजना ज्या गेम इंजिन्सनाही कधी-कधी सुचत नाहीत, अशा मूव्हजना मुकलो असतो. इतकं सरळ साधं आहे. किंवा वुडी ॲलनने जर रोज सकाळी उठून कॉम्प्युटर आणि इंटरनेट वापरायला सुरुवात केली असती. मी कुठेही म्हणत नाही, की हे सगळं चुकीचं आहे. इट्स इंडिव्हिज्युअल चॉईस. पण आपण हे सगळं करताना त्याच्यामध्ये किती वाहावत जायचं हा प्रत्येकाचा डिसिजन असला पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. दुसरं असं, की या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला सगळं खूप छान वाटतं. पण हे सगळं करायचं कसं हा खूप मोठा प्रश्न आहे, की अरे, हे खूप छान आहे, मला आवडलं डीप वर्क वगैरे, मी सुपर प्रोडक्टिव्ह राहीन. तर हे काही उद्या सकाळी सुरू नाही होणार आहे सुपर प्रोडक्टिव्ह होणं वगैरे. याला कदाचित वर्ष जाईल, 2 वर्ष जातील. पण हे तुम्ही सलग काहीतरी म्हणजे खूप सलग करत राहिलात, तर एक दिवस हे तुमच्याकडे सहज साध्य म्हणून येईल. अ, आज मला डीप वर्क आवडलं, मग मी डीप वर्क केलं. मग उद्या मला वेगळं काहीतरी आवडलं, मग मी ते वेगळं काहीतरी करायला लागलो. असं ते होणार नाहीये. एका गोष्टीवरती फोकस ठेवून जर ती गोष्ट सतत केली, तर कुठेतरी आपल्याला त्या गोष्टीमध्ये मास्टरी येईल. आपल्या ग्रुपमध्ये आत्ता या मीटिंगमध्येही म्हणजे बऱ्याच जणांना मी पर्सनली ओळखतो किंवा तुम्ही असालही. पण अनेक जण इनोव्हेशन कन्सल्टंट म्हणून काम करतात. तर मे बी दे आर राइट पर्सन टू सजेस्ट धिस. इनोव्हेशनमध्ये जितका बोरिंगनेस आहे ना, तितकं जगातल्या कुठच्याच फील्डमध्ये बहुतेक तरी नसेल. कारण इनोव्हेशन म्हणजे काही अचानकपणे सुचलेली असं काही नसतं ते. ते सतत खूप काळ एकच गोष्ट ऑब्झर्व्ह करत राहिल्याने कधीतरी चुकून-माकून एखाद्या दिवशी सुचतं, की अरे हा एक प्रॉब्लेम आहे याच्यातला, खरं सॉल्व्ह करायला हवा. सो innovation has a different level of uh, बोरिंगनेस आणि म्हणून म्हटलं की ऍक्सेप्ट द बोरिंगनेस. एखादी नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताना, एखादा नवीन संगीतातला राग शिकताना किंवा एखादा नवीन वाद्य शिकताना सुरुवातीचा काळ हा अक्षरशः कंटाळवाणा असतो, कारण काही कळत नसतं काय चाललंय. आणि मग तिथे आपण गिव्ह अप करतो. हा खूप मोठा माझा स्वतःचा प्रॉब्लेम मी फेस केलेला. म्हणजे सुरुवातीला सी आवडायचं, मग सी प्लस प्लस आवडायचं, मग पायथन आवडायला लागलं, मग वेगळं काहीतरी आवडायला लागलं. पण ते जाणवायला लागलं, की अरे हे सगळं आवडत असताना मला काय करायचं हे माझं क्लिअर नाहीये अजूनही. मग ते आवडण्यात नुसता काही पॉइंट नाही. आणि म्हणून जितकं ते ट्रेंडच्या मागे न धावणं महत्वाचं आहे, तितकंच स्वतःला काय हवंय हेही विचार करणं जास्त महत्वाचं आहे. सो दॅट्स वन. दुसरं असं आहे, की मला जे पटतील, जी लर्निंग्स मला समजतील ती मी घेतली. तुम्ही स्वतः डीप वर्क किंवा इकिगाई सारखं पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल, की अरे नाही हे मला सूट नाही होत. तर मे बी तुम्ही स्वतःला वेळ देऊन विचार करा, की मला काय सूट होतं आणि मग पुढे जा. कारण एकाला लागू पडलेली स्ट्रॅटेजी दुसऱ्याला लागू पडेल असं काही कंपल्शन नाहीये इथे. म्हणजे असं नक्कीच असं काही कंपल्शन नाही. अ, या अशा फील्डमध्ये.
त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट असा आहे की I can now share my presentation. Okay, just give me a minute. Let me share the presentation. Some more learnings मध्ये हॅलो हा एकच सेकंड मी प्रेझेंटेशन माझं शेअर करतो. Hello, Shivranjan, you there? या एक मिनटं करतोय. Yeah. So you are as unique as you are. तुम्ही युनिक आहात. काही जण आपल्यामधले असेही असतात, जसे सुरेश भटांची खूप छान कविता आहे, रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. तर तसं जर तुम्हाला जमत असेल तर यू आर ॲज गुड ॲज बिंग आयसोलेटेड इव्हन इन अ क्राऊड. मला ते जमत नाही. सो इट इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. बी इन्सेंट टू बी सेन. तुमची सॅनिटी तुम्हीच ठेवायची आहे. मला माहित होतं की मी प्रॉब्लेम मध्ये असू शकेन, बट आय एन्श्योर दॅट आय एम टेकिंग मंथ लॉंग लिव्ह. या लिव्ह मध्ये मी वेगळ्या चांगल्या गोष्टी केल्या ज्या मला करता नव्हत्या आल्या अनेक कारणांमुळे. बट आय चोज टू बी आउट ऑफ माय वर्क. आणि दुसरं आहे ते म्हणजे तुमच्या व्हॅल्यू मॅटर करतात. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाहीये तर ती करू नका. इट्स ओके टू से नो टू युअर मॅनेजर ऑल्सो, व्हॉट्स एव्हर इज द कॉन्सिक्वेन्स. कारण शेवटी तुमचं व्हॅल्यू सिस्टीम जर तुम्ही बदलायला सुरुवात केली तर इट इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. आणि तुमच्या ऍक्शन्स महत्वाचे आहेत. व्हॉट यू चूज टू डू विल डिफाईन यू अल्टिमेटली. हे मी साधारणपणे कधी काळी सुरू केलं होतं. तर टू डू ची लिस्ट बनवा रात्री झोपताना. एखादी खूप महत्वाची टास्क आहे रोजची, तर ती सकाळी 11च्या आधी कंप्लीट करा. कारण साधारणपणे आपण 9:30 पावणे 10च्या आसपास कामाला सुरुवात करतो आणि आपला सुपर प्रोडक्टिव्ह अटेन्शन स्पॅन हा 90 मिनिटांचा असतो. मग ते 75 मिनिटं ते 90 मिनिटं या स्पॅन मध्येच आपल्याला आपल्या इम्पॉर्टंट टास्क करायचे. बरं, इम्पॉर्टंट टास्क म्हणजे ईमेल पाठवणं नाही. ईमेल हा कधीही पाठवता येतो. इम्पॉर्टंट टास्क इज म्हणजे कदाचित एखाद्या कॉन्टेंटचा रिव्ह्यू असेल, एखाद्या कोडचा रिव्ह्यू असेल, किंवा एखादा नवीन कोड ब्लॉक लिहायचा असेल, किंवा एखादी नवीन कविता सुचली असेल तुम्हाला ती शेअर करायची आहे, किंवा एखादी पूर्णतः नवीन रेसिपी ट्राय करायची. सो ट्राय आउट दॅट बिफोर 11. कीप फॉलोइंग पोमोडोरो सायकल. एका मिनिटात मी पोमोडोरो सायकल कडे येतो. पण तुमचं वर्क स्पॅन
हे 25 मिनिटांच्या वर्कस्पॅन मध्ये तुम्ही चेकलिस्ट नुसार कामं करत जा असं ते म्हणतं. हे खूप छान मला माइंड व्हॅलीच्या व्हिडिओवरून आणि माझ्या वाचनामधून काही-काही गोष्टी कळाल्या. तर हे महत्वाचं आहे, की 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं स्किल कोणतं असणार आहे? तर ते एकच असणार आहे. कॅन यू अनलर्न युअर स्किल? कॅन यू कम बॅक टू युअर स्किल, अनलर्न इट, रिलर्न इट अँड वर्क ऑन इट? सो forget, be active whenever you are doing something, be in the state of mindfulness, and if you are learning a skill, learn it like you need to teach it to someone else. कारण असं म्हटलं जातं की टू टीच इज टू लर्न ट्वाइस. कारण एकदा तुम्हाला स्वतःला शिकावं लागतं आणि नंतर दुसऱ्याला शिकवावं लागतं. सो बी फास्ट वेन यू आर ट्राईंग टू डू समथिंग. हे पोमोडोरो सायकल आहे. तुम्ही कामाला सुरुवात करताना एक टास्क डिफाईन करा, ते ब्रेकडाऊन करा चेकलिस्ट मध्ये. 25 मिनिटांचा टायमर तुमच्या मोबाईल क्लॉकवर लावा. त्याच्यानंतर मग तुम्ही त्या टास्क वरती काम करा एका फिक्स्ड जागी बसून. 25व्या मिनिटाला टायमर रिंग झाला की तुम्ही ते काम थांबवा. चेकलिस्ट मध्ये बघा किती कामं पूर्ण झाली. तुमच्या जर 4 पेक्षा कमी चेक मार्क्स असतील तिथे, तर तुम्ही छोटा ब्रेक घ्या आणि पुन्हा कामाला सुरुवात करा. आणि साधारणपणे असं एक 25 साधारणपणे एक 75 ते 90 मिनिटं झाली, की एक साधारणपणे मोठासा ब्रेक घ्या 15 मिनिटांचा. पण तो ब्रेक म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग चहा घेतली, कॉफी घेतली, अ, बाहेर गेलो, नाही. 15 मिनिटांची रेस्ट घ्या. रेस्ट इज रेस्ट. रेस्ट इज नॉट म्हणजे ते योगासनासारखं आहे, ते शवासन आहे, ते ते रेस्ट आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही करायचं नसतं. ती रेस्ट घ्यायची असते. सो फॉलो दॅट पोमोडोरो सायकल कुड बी हेल्पफुल. हे सगळं कशासाठी? हा एवढा सगळा अट्टहास कशासाठी? तर आज आत्ता इथे तुम्ही प्रत्येकाने कदाचित स्वतःच्या मनाशी ठरवा, की माझी अशी कोणती एक विश आहे जी मला कंप्लीट करायची आहे. असं कोणतं एक स्किल आहे जे मला अचीव्ह करायचं, असे कोणते एक गोल आहे जे मला अचीव्ह करायचे, ज्याच्यामध्ये मी असं अनडिस्ट्रॅक्टेड जर काम केलं, तर लवकरात लवकर मी ते काम पूर्ण करू शकेन, ती विश पूर्ण करू शकेन. मग तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं असेल, तुम्हाला एखादी लँग्वेज शिकायची असेल, मग ती जर्मन, फ्रेंच असेल किंवा सी किंवा पायथन असेल, तुम्हाला मशीन लर्निंग शिकायचं असेल, डेटा सायन्स शिकायचं असेल, काहीही असेल, किंवा तुम्हाला जस्ट हेच शिकायचं असेल की मला योगासनं करायची, मला नवीन योगासनाचा प्रकार शिकायचा आहे, आय वॉन्ट टू बी योगा ट्रेनर, किंवा तुमचा एखादी व्याधी असेल, म्हणजे फ्रोझन शोल्डर पासून ते अगदी नेक पेन टू बॅक पेन टू आय डोंट नो व्हॉट, पण तुम्हाला ते बदलायचंय तुमचं आयुष्य, तर ते आज आत्ता इथे या क्षणी ठरवा खरोखर आणि विचार करा की हे जर मला अचीव्ह करायचं असेल तर मला काय करायला हवं. असा कोणता स्लॉट आहे दिवसातला जो मी याला देऊ शकतो प्रामाणिकपणे. मग भले त्याच्यासाठी मला 1 तास लवकर उठावं लागलं तरी चालेल. अशा प्रकारे जर आपण काम केलं, तर कदाचित आपण हे करू शकतो. बरं, हे करताना सिंपल स्टेप, तुमचे गोल्स ॲक्शनमध्ये ब्रेकडाउन करा. 21 दिवसांसाठी ते सलग करा आणि मग कुठेतरी ते 21 दिवसच नाही तर ते खूप वेळ करत राहा. आणि हॉनेस्टली स्पीकिंग ह्या सगळ्या मागे एक खूप मोठा माझ्या वडिलांनी मला सांगितलेला काय गुरुमंत्र म्हणा, काही म्हणा, की तुम्ही तुमच्या डिसिजनसाठी रिस्पॉन्सिबल राहा. You are going to take your decisions, nobody else, not even any book. So that's how this is going to be. I think so this is how I learned my deep work. I'm open for your questions. तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही सजेशन्स असतील किंवा काही डाउट्स असतील तर डेफिनेटली आय एम ओपन फॉर इट. ओके शिवरंजन, थँक्यू व्हेरी मच. मी आता अनम्यूट करतो सगळ्यांना, आणि अनम्यूट केल्यावर ज्यांना प्रश्न नसतील त्यांनी म्यूटवरच ठेवा.
आणि ज्यांना काही प्रश्न असतील तर दे कॅन जस्ट गो अहेड अँड आस्क द क्वेश्चन्स. या मी अनम्यूट करतोय सगळ्यांना. कैसे आएगा? करेक्ट. और मान लो फैमिली लाने का सिचुएशन आएगा तो मैं थोड़ी नहीं यहाँ बैठूंगा तो कर जाऊंगा तो कनेक्ट करो ना उससे. त्या मी सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. सो सब खत्म हो रहा है, 5 ज्यांना मिनट होते नहीं होगा हो रहा है ना. थैंक यू. या सो ज्यांना क्वेश्चन्स असतील काही सो दे कॅन प्लीज आस्क. सो शिवरंजन, मला एक क्वेश्चन आहे. हा बोला. As we talked about habits, right? 21 days, like average period is there. हो करेक्ट. What if someone tries it for 15 days, again for 2 days, okay, thinks की ब्रेक घ्यायचा आहे मला, परत 15 दिवस करतोय, परत 2 दिवस ब्रेक घेतोय. So how is it going to affect, or will he be able to achieve? As long as you are conscious about your effort, it is okay. म्हणजे असं होऊ शकतं की तुम्ही रोज एक्सरसाइज करायची मला म्हणून तुम्ही 15 दिवस खूप एक्साइटमेंटने सुरुवात केली आणि नंतर तुम्हाला ट्रॅव्हल करावा लागला. तर ऍक्सेप्ट द मिस्टेक. इट्स ओके की मी 15 दिवसानंतर 2 दिवसांचा ब्रेक घेतलाय, पण तो 2 दिवसांचा ब्रेक मी कारण नसताना घेतला नाही याची जाणीव ठेवून 18व्या दिवशी 16व्या दिवसासारखं काम सुरू करा. नाहीतर मग ते होतं असं की मी आता एक्सरसाइज केली, 2 दिवस मध्ये ब्रेक पडला, अरे जाऊ दे माझ्या ते 21 दिवसांची हॅबिट तुटली, माझं ते ब्रेक झाला, आता जाऊ दे, आता ते परत मला 21 दिवस करावं लागणार. नाही, इट्स ओके. आय थिंक समवेअर आपण हे मिस करतो की एक्सरसाइज का महत्वाची आहे किंवा ती हॅबिट माझ्यासाठी का महत्वाची आहे. हे जर आपण विचारात घेतलं तर 15 दिवसानंतरचा एखाद्या दिवसाचा ब्रेक सुद्धा खूप म्हणजे इट्स ओके, फाईन. आय डोंट थिंक सो इट शुड क्रिएट अ प्रॉब्लेम. Okay. कारण Okay, fine. जनरली आपण त्याच विचारात जर गेलो तर वी विल मिस ऑन दी. तुमच्या बॉडीने तुमच्या माइंडने तुम्हाला 15 दिवस एवढा सपोर्ट केलाय, तो कुठेतरी मिस आउट होईल. सो डोंट मिस ऑन दॅट सपोर्ट गिव्हन बाय युअर बॉडी अँड माइंड, कारण ते परत परत मिळत नाही. सो इट्स ओके टू मिस ऑन अ डे ऑर 2 इफ देर इज अ दॅट एक्स्ट्रीम इमर्जन्सी. पण मला सकाळी उठायला उशीर झाला म्हणून मी एक्सरसाइज नाही केली हे कारण नाही द्यायचं, म्हणजे ते चुकीचं आहे मग. करेक्ट. अगेन ॲज यू सेड, इट इज युअर ओन डिसिजन. Like you will be responsible for it. Yes, exactly. Okay, great. Okay, thank you. अजून कोणाला काही क्वेश्चन्स? मला क्वेश्चन आहे ऍक्च्युली. हा बोला. कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट करायची खूप इच्छा असते पण ती आपल्याकडून होईल का नाही किंवा आपण जे करतोय ते आपल्याकडून वर्कआउट होईल का नाही किंवा आपण त्याच्यासाठी केपेबल आहे का नाही. सो अशा शंका येतात. सो त्याच्यासाठी काय म्हणजे आता हा प्रश्न अगेन मी जसं म्हटलं तसं मला सुद्धा खूप वेळ लागला हे सगळं समजून घ्यायला. पण तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची आहे आणि ती तुमच्यासाठी जर महत्वाची आहे आणि तुम्हाला जर कुठूनही वेळ मिळत नाहीये तर साधारण आय डोंट नो व्हॉट दॅट थिंग इज, पण साधारणपणे झोपण्याच्या आधीची एक 10 मिनिटं जर तुम्ही त्या गोष्टीचा विचार केलात, बघा ट्राय करून एकदा की आज आज रात्री झोपताना विचार करा एक 10-15 मिनिटं देऊन की कसं करता येईल मला, हाऊ कॅन आय अचीव्ह धिस. म्हणजे ते स्किल असेल किंवा एखादी तुम्हाला म्हणजे ॲज बॅड ॲज कमिंग आउट ऑफ स्ट्रेस टू ॲज गुड ॲज अचिव्हिंग न्यू स्किल, कुड बी एनिथिंग. पण एक 15 मिनिटं विचार करा आणि बघा की दिवसभरात कुठे मला एक 20 मिनिटांचा वेळ मिळतोय का. कारण काय होतं जनरली आपण मोठ्या गोष्टींकडे बघतो की मला 1 तास मिळणार नाही, पण असंही असू शकतं की मला 10 मिनिटं जरी कुठेतरी मिळाली ना स्वतःची अशी, तरी मी त्या गोष्टीवरती काम करू शकतो.
म्हणजे एक्सरसाइज करायला सलग 45 मिनिटं हवीत असं नाही. माझं तेच झालंय गेली 11 वर्ष की मला रोज सकाळी 6 वाजता उठता येत नाही म्हणून मी एक्सरसाइजच करत नाही. पण ते चुकीचं आहे. राईट. ते मला 10-10 मिनिटांचे ब्रेक्स मिळेल आणि मी तिथे गेलं तरी चालण्यासारखं आहे. नॉट बॅड. ओके. बरं असं काहीच नसतं की त्याला काही उत्तर नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी सोल्युशन आहे. फरक एवढाच आहे की आपण ते बघतोय कसं. म्हणजे मला खूप छान रॉबर्ट फ्रॉस्टची कविता आठवते, माझी स्वतःची फेवरेट आहे की तो जंगलामध्ये होता, मग त्याला ते काहीतरी 2 मार्ग दिसले आणि त्याला ते करायचं होतं, पण ही कुड नॉट. सो त्यावेळेला तो म्हणतो की 2 roads diverged in a wood and I took the one less traveled by and that has made all the difference. तुम्ही आता सगळ्यांनी जे पायमल्ली केलेला रोड आहे त्याच्यावरती आहात की मला जमत नाहीये, आणि कदाचित डिफरन्शिएटर असं आहे की आता मला काहीतरी केलंच पाहिजे, नाही केलं तर बरोबर. म्हणजे काय उपयोग. माझी ती आवड आहे असं म्हणायचं. थँक्यू सो मे मच. बी म्हणजे आय डोंट नो इफ दिस आन्सर्स युअर क्वेश्चन, पण या. मला तरी असं वाटतं की नाही. एक 15 मिनिटं वेळ द्या झोपण्याच्या आधी, कदाचित सुटेल प्रश्न. ओके, ठीक आहे, आय विल ट्राय. नक्कीच. प्रिया, तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे? आय थिंक यू आर अनम्यूट नाव, प्रिया. हॅलो, हा बोला. तुमचा आवाज खूपच कमी येतोय. सॉरी. हॅलो, हा बोला. माझा क्वेश्चन असा आहे, लर्निंग कॅपॅसिटी बद्दल आहे. असं जनरली म्हणलं जातं की जसं तुमचं वय वाढतं तसं तुमची लर्निंग कॅपॅसिटी कमी होती, तर ते खरं आहे का? और इट इज रिलेटेड टू अवर कॉन्सन्ट्रेशन. आणि जर तसं जर खरं असेल तर आपण कसं त्याला इम्प्रूव्ह करू शकतो? ओके, खूप छान प्रश्न आहे. मी टेक्निकल एक्सपर्ट नाही या प्रश्नाचं उत्तर द्यायला, पण गमतीचा भाग असा आहे की जसं तुमचं वय वाढत जातं तसा तुमचा एक्सपिरियन्सही वाढतो, आणि एक्सपिरियन्स वाढल्यानंतर अगेन नो डिसरिस्पेक्ट टू एनीवन्स बाय एज और बाय एक्सपिरियन्स, पण जनरली आपली अशी एका ठिकाणी अशी आपली मानसिकता होत जाते की अरे हे तर मला माहिती आहे, नवीन काय आहे याच्यात. तर ते जे मी पहिल्यांदाच म्हटलंय त्या फास्ट मध्ये की स्किल आत्ताच एकच आहे, कॅन यू अनलर्न दिस. तुम्हाला येतं हे विसरून जाऊन नव्याने ती गोष्ट शिकू शकता का. हा एकच पॉइंट डिफरन्शिएटर असेल. थोडं कठीण जातं, मला माहितीये. म्हणजे आता मी जर माझ्या बाबांना जाऊन सांगितलं की तुम्ही प्राणायाम करा, तर ही माइट नॉट स्टार्ट. पण मी ज्यावेळेला त्यांच्या समोर बसून प्राणायाम करतो त्यावेळेला कुठेतरी त्यांनाही पटायला लागतं की हा जे काही मला सांगण्याचा प्रयत्न करतोय ते स्वतःही ट्राय करतोय. मे बी देर इज अ व्हॅल्यू इन इट, लेट मी ट्राय. आपण फोर्स केला तर नाही जमणार, पण आपण त्याच्याकडे लहान मुलांसारखं बघायला सुरुवात केली, ती क्युरिओसिटी जर ठेवली तर ते कदाचित सोपं जाईल. एवढंच मला म्हणायचंय. मी अगेन आय एम नॉट एक्सपर्ट ऑन हाऊ डू यू लर्न, पण माझ्यासाठी हेच आहे की मला कुणीही सांगितलं ना की शिवरंजन चल अरे ट्रेनिंग आहे, की मी असा लहान मुलांसारखा अधाशासारखा जातो की चला कुठे बसायचंय का, बसा, ऐका सगळ्यांना, 100 लोकांशी बोलायचं, कारण ते मला आवडतं. मे बी तुम्हाला जर ते आवडत असेल तर तुम्ही त्या गोष्टीकडे असंच बघाल. निकिता, येस, कॅन यू हिअर मी? हो, नक्कीच. ओके, तर माझा प्रश्न असा होता की बऱ्याचदा आपण फुल फ्लेज आणि कॉन्सन्ट्रेशनने काम करत असतो, पण कधी कधी अशा सिच्युएशन्स किंवा असं काहीतरी होतं की आपण डिमोटिवेट होतो आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि हे सगळं लूज होऊन जातं. तर अशा डिफिकल्ट सिच्युएशन आल्या तरी स्वतःला कसं मोटिवेटेड ठेवायचं आणि कसं टू गेट कंटिन्यू विथ व्हॉट आर वी डुईंग? आय थिंक त्याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय जो मला जमतो, मला पटतो तो स्लीप ओव्हर.
ओके. Sometimes sleep over on that pain helps us a lot. कारण काय होतं, आपण त्या स्ट्रेस मध्ये असतो आणि मग आपल्याला सतत असं वाटत असतं की आता मला नाही हे सगळं संपवायचंय, आणि त्याच्यामध्ये आपण हजारो चुका करतो. येस, करेक्ट. पण जर त्याच वेळेला आपण तिथे एक छोटासा छानसा ब्रेक घेतला, म्हणजे त्या ब्रेक मध्ये आपण काही नाही करणार आहोत, फक्त ब्रेक, म्हणजे आपला फोन बंद आहे, आपण चहा नाही पिणार, आपण कोणाशीही जाऊन बोलणार नाही, किंवा बोललो तर खूप ट्रस्टवर्दी माणसाशी जाऊन बोलणार आहोत, तर आय थिंक कुठेतरी म्हणजे ते केमिकल्सच्या भाषेत ते डोपामाइन किंवा ऑक्सिटोसिन वगैरे असली काही केमिकल्स डोक्यातून ती त्यांचं सिक्रेशन व्हावं लागतं, तर आपला तो स्ट्रेस कमी होतो. सो रेस्ट इज वन ऑफ द बेस्ट टूल, सायंटिफिकली प्रूव्हन, टू हॅव दीज एन्झाईम फ्लोईंग अगेन बॅक इन आवर बॉडी, जे तुमच्या स्ट्रेसला कमी करतात. नाउ रेस्ट कॅन बी ऑफ एनी टाईप, म्हणजे तुम्ही ते एक छानसं गाणं ऐकू शकता, मे बी तुम्ही खूप छान तुमच्या जुन्या आठवणींमध्ये रमू शकता, किंवा तुम्ही जस्ट ब्रेक, कट ऑफ फ्रॉम एव्हरीथिंग फॉर 15 minutes. Okay. If not a night or a day, or if not a week's time, at least 15 minutes of time. कारण कदाचित तुमच्या ब्रेनला ते डिस्ट्रॅक्शन गरजेचं असतं पुन्हा फोकसवर येण्यासाठी. If I'm right from my perspective, I still remember, मला प्रपोजल लिहायचं होतं एका प्रोजेक्टसाठी, आणि मी ते 3 दिवस लिहत होतो, आणि मी फार छोट्या चुका करत होतो, आणि दरवेळेला काहीतरी करेक्शन्स यायचे, आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं की दिस इज युअर लास्ट चान्स, नाहीतर हे प्रोजेक्टच तुझ्याकडून काढून घेऊ. मी कुठेतरी शांतपणे बसलो, रात्रभर झोपलो, सकाळी 6 वाजता उठलो आणि ते प्रपोजल लिहायला सुरुवात केली. साधारणपणे दुपारी 3-4 वाजता ते प्रपोजल माझं लिहून कम्प्लीट झालं, आणि मी ज्यावेळेला ते परत पाठवलं त्यावेळेला फीडबॅक आलेला असा होता की शिवरंजन, दिस स्टील नीड्स लॉट ऑफ इम्प्रूव्हमेंट. ही अग्री, पण एक्झॅक्टली जे मांडायला हवं ते तू मांडतेस. ओके. तुम्ही स्ट्रेस मधून बाहेर आल्यानंतर 100% इफिशियन्सीने काम करू शकाल का? आय डोंट नो. तुमचं काम बेस्ट असेल का? आय डोंट नो. पण कदाचित तुम्ही कुठेतरी जवळ पोहोचलेले असाल, कारण शेवटी स्ट्रेस म्हणजे काय? लॅक ऑफ काय म्हणतात ते, तुम्हाला लगेच कोणी तुमची वाहवा करत नाही. करेक्ट. इथे जर तुम्हाला कोणीतरी येऊन छानपैकी म्हटलं, अरे ठीक आहे, चलता यार, जाऊ दे, 15 मिनिटं ब्रेक घे, कर नंतर, तर तुम्ही लगेच रिलॅक्स होता. तो डिलेड ग्रॅटिफिकेशन ही एक हॅबिट आहे जी हळूहळू बिल्ड करावी लागते. ओके. काही सुपर मॅच्युअर लोक असतात ज्यांच्याकडे डिलेड ग्रॅटिफिकेशन हे जन्मापासून आलेलं असतं. माझ्यासारख्याला ते रोज सकाळी उठून असं कानाशी मारावं लागतं की अरे इट्स ओके, चुकतोस तू, खातोस माती, ठीक आहे, चालेल, फाईन, चुकलं, आता काय करणार आहेस, बदल. स्ट्रेस म्हणजे आणि स्ट्रेस असं नाही ना की कामाचा स्ट्रेस असतो, बऱ्याच गोष्टींचा स्ट्रेस असतो. मेडिकल स्ट्रेस आहे, फायनान्शियल स्ट्रेस आहे, इमोशनल आहे. बरं, हे सगळं तुम्ही ऑफिसमध्ये मॅनेजरला जाऊन सांगू नाही शकत. दॅट्स राईट. मग ते तुम्हाला फॉलो करायला हवेत प्रोफेशनल इथिक्स, किंवा मग तुम्ही मॅनेजर बरोबर अशी रिलेशनशिप डेव्हलप करायची तर तुम्ही सगळं सांगू शकाल. यू हॅव दॅट ओपन स्पेस. हाऊ इथिकल, हाऊ अनइथिकल इट इज अ सेपरेट क्वेश्चन. पण मग वाय डोंट यू बिकम युअर ओन मॅनेजर, की मी माझ्या स्ट्रेसला मी कसं हँडल करेन. आणि 15 मिनिटांचा ब्रेक तुम्ही घेतलात तुमच्या स्ट्रेस वर्क मधून, तर आय डोंट थिंक सो एनीबडी इज गोइंग टू कम अँड आस्क यू वाय आर यू नॉट वर्किंग फॉर 15 minutes. येस, दॅट्स ट्रू. आपण तेवढेच नेमकं करत नाही, आपण ते तिथे आदळापट करत बसतो कीबोर्ड वरती की काय चाललंय, हे का होत नाही. येस, करेक्ट. मे बी रेस्ट इज बेस्ट टूल. अल्टरनेटिव्हली मेडिसिन्स घेणं मला प्रेफरेबल नाही. आय डोंट प्रिफर मेडिसिन्स. रेस्ट इज गुड. इफ यू लव्ह लिसनिंग टू म्युझिक, गो अहेड अँड डू इट. तुमची एखादी हॉबी असेल तर ती हॉबी नक्की एक्सप्लोअर करा. ओके. या, वन ऑफ द बेस्ट वे. म्हणजे मी माझ्या बेंगलोरच्या ऑफिसमध्ये मराठी कविता वाचून दाखवतो मला स्ट्रेस आला की. लोकांना काही कळत नाही, पण त्या ऐकतात. त्यांना कळतं की याला स्ट्रेस आला आणि हा आता 15 मिनिटं हेच बडबडणार आहे, मग ते समजून घेतात मला. पण ठीक आहे, म्हणजे हे आपण डिसाईड करायचं असतं की आपल्याला आपला स्ट्रेस आपण स्वतःला मॅनेज कसं करणार आहोत. ओके. या, इज व्हॉट आय कॅन सजेस्ट. ओके. या, थँक्यू सो मच. नक्कीच. अजून काही प्रश्न? हॅलो. हा, बोला.
माझा प्रश्न असा होता, जसं की म्हणजे कोणत्या गोष्टीचा तुम्हाला हेल्प झाला की जेणेकरून तुम्हाला समजलं की तुमचं करिअर यामध्येच आहे? फॉर अरे बापरे. एक्झाम्पल मी कोणती पण न्यू लँग्वेज म्हणजे शिकण्याचा प्रयत्न करते. तर एक दोन म्हणजे स्टार्टिंगला मोटिवेटेड असते, मी बघते सगळं व्यवस्थित, पण नंतर पुन्हा रिथिंक मध्ये जाते की बाबा हे माझ्यासाठी म्हणजे मी जे करते जे शिकते ते माझ्यासाठी योग्य आहे की नाही. मग पुन्हा झिरोवर येते. मग कसं मला समजत नाहीये कसं करायचं ते मोटिवेटेड कंटिन्यू. बापरे, फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे माझ्यासारख्या माणसाने या प्रश्नाचं उत्तर देऊ नये. पण ठीक आहे, तरी देतो. मी माझं मास्टर्स कम्प्लीट केलं आणि मी इमर्सन मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून जॉबला सुरुवात केली. त्यावेळेला मला प्रचंड माहित होतं की हेच माझं करिअर आहे, नो चेंज. आणि काहीतरी घडलं मध्ये, माझा परफॉर्मन्स थोडासा ड्रॉप झाला किंवा अजून काहीतरी झालं आणि त्या दिवशी मी टीच फॉर इंडिया जॉईन करण्याचा डिसिजन घेतला. बरं, तर त्याच्यामधली गंमत बघा. साधारणपणे मी 16 मार्चला इंटरव्ह्यू दिला. मला 28-29 मार्चला कॉल लेटर आलं टीच फॉर इंडियाचं की यू आर सिलेक्टेड ऍज अ फेलो. आणि मी 30 मार्चला रेझिग्नेशन दिलं माझ्या ऑफिसमध्ये. मला पूर्ण खात्री होती की माझं ऑफिस नाही म्हणणार, बरेच प्रॉब्लेम्स होणार, पण ते घडत गेलं कसं, ती गमतीची स्टोरी आहे. माझ्या मॅनेजरने मला केबिन मध्ये बोलवलं आणि विचारलं की तू का रिझाईन केलंस. म्हटलं मी टीच फॉर इंडियाला जॉईन करतोय. आमची मीटिंग त्या वाक्याबरोबर संपली. ती म्हणाली ठीक आहे चल बाबा बाहेर जाऊया आपण, काय बोलण्यात अर्थ नाही आता तुझ्याशी. तिने अप्रूव्ह केलं, माझ्या टीम लीडने अप्रूव्ह केलं आणि HR कडे गेला. तर मी माझ्या कंपनीमधला 12 वर्षातला पहिला माणूस होतो जो फ्रेशर म्हणून जॉईन झाला आणि ज्याने वर्षाच्या आधी जॉब सोडला. तर HR ने एक साधारणपणे 10-15 मिनिटं मला एक्सप्लेनेशन दिले की ही एक्झिट इंटरव्ह्यू कशासाठी होणार आहे. आणि त्याचा पहिला प्रश्न होता, हाऊ डू यू फील अबाउट दिस कंपनी. म्हटलं मला कंपनी छान वाटते. मग तू का जॉब सोडतेस. म्हटलं काही नाही, मी टीच फॉर इंडिया जॉईन करणार आहे. HR ने लॅपटॉप बंद केला, फॉर्म बाजूला ठेवला, म्हणाला ठीक आहे ना, मग इट्स ओके फाईन, मी तुला माझा नंबर देतो, तुला कधी मदत लागेल तर तू ये माझ्याकडे आणि मला सांग काय मदत हवी आहे ते. ज्याची मी एक्सपेक्टेशनही केलं नव्हतं. जिथे ज्या कंपनीमध्ये 3 महिन्यांचा नोटीस पिरियड आहे तिथे मी 3 दिवसात रिलीव्ह झालो. याच्या पलीकडे मी अजून काय घेऊ, म्हणजे सायन्स म्हणा किंवा डिरेक्शन्स म्हणा कशा स्वीकारू. आणि मग ते झाल्यानंतर मी ठरवलं स्वतःशी की ठीक आहे बाबा, आता हे माझ्या समोर आहे, हे मी स्वतः निवडले, तर मी माझ्या डिसिजन बरोबर ठाम राहणार. मग मी त्याच्यामध्येही एक्सपेरिमेंट्स केले. वर्षभर घाबरत राहिलो, खूप घाबरत एक्सपेरिमेंट्स केले. म्हणजे 4थीच्या आणि 5वीच्या मुलांना प्रोग्रॅमिंग शिकवता येणार नाही असं सगळ्यांनी मला ठासून सांगितलं होतं. ते मी वर्षभरानंतर सुरू केलं. मग ते जाणवायला लागलं की अरे प्रोग्रॅमिंगही येतं तुला, आता थोडंफार ट्रेनिंगही जमायला लागलंय, तर तू मुलांना ट्रेन करत जा या गोष्टींवरती. असे एक्सपेरिमेंट करत करत मला कळालं की मी कुठं असायला पाहिजे. मला अजूनही वाटतं की मी परत सॉफ्टवेअर मध्ये जावं. कधी कधी एखादा रविवार, एखादे शनिवार, एखादी मित्रांबरोबरची, शाळेतल्या ग्रुप बरोबरची व्हॉट्सअपची आमची चॅट सुरू होता तेव्हा वाटतं की अरे हे आज इथे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत, सिनियर इंजिनियर आहेत, प्रॉडक्ट मॅनेजर आहेत, आपणही जावं. पण मग ते चॅट संपला की मी परत येतो की अरे मी पण आतापर्यंत भरपूर प्रॉडक्ट मॅनेज केले की अख्ख्या, म्हणजे उद्या जर 11वी-12वीच्या मुलांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट घेतला तर तो सगळा कंटेंट माझा मीच तयार केलाय. मी अख्खं प्रॉडक्ट मॅनेज केलंय, 10 इंजिनियर्सना मॅनेज केलंय, 2-4 MBA झालेल्या लोकांना मॅनेज केलंय. तेच करतोय की मी आता इथे. पण हे कुठेतरी एक्सपेरिमेंट करत असताना मला जाणवलं. पण एक गोष्ट याच्या मागे होती, जे मी माझ्या प्रेझेंटेशन मध्येही म्हटलं, कपिलनेही तोच पॉइंट रेज केला की यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर डिसिजन. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला ह्या सगळ्या लँग्वेजेस करायला आवडतात पण मला पुढे मोटिवेशन राहत नाही, तर तुम्ही खरंच मागे जाऊन विचार करा की हे तुम्हाला खरंच करायचं आहे का. कधी कधी हा विचार करणंही खूप छान असतं की मला प्रोग्रामिंग लँग्वेजेस आवडतात पण मग मी त्याच्यामध्ये पुढे का नाही जात. मला बेसिक्स येत नाहीत का, किंवा अजून काही माझे प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा मला तेवढा वेळ देता येत नाही. कारण आय नो प्रोग्रॅमिंग शिकणं हे म्हणजे की रोज तासभर दिला असं काही नाही. साधारणपणे मला ते एक स्किल म्हणून मिळवण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. ते मी 15 मिनिटं दिली, मग मला आज जमलं.
आपण काय करतो माहितीये का या सगळ्यामध्ये, की आपल्याला लगेच एक्सपर्ट व्हायचं असतं. सगळ्यात मोठी चूक आपण जी करतो ती, की आपल्याला लगेच कशात तरी एक्सपर्ट व्हायचं असतं. तर तुम्हाला जर शक्य असेल तर लगेच एक्सपर्ट होण्यापेक्षा ती एक लँग्वेज एन्जॉय करा. म्हणजे जसं मी सी एन्जॉय करतो आजही, तसंच कदाचित तुम्ही तुमची लँग्वेज निवडा आणि ती एन्जॉय करा. इट्स ओके. सी म्हणजे गमतीचा भाग, कोरोना वर्ल्ड वाईड पॅन्डेमिक आलं म्हणून ती इतिहासात जमा झालेल्या कोबोल लँग्वेजच्या डेव्हलपर्सना आज डिमांड आली अचानक. कोणी विचारही नसेल केला की कोबोलच्या डेव्हलपर्सना 2020 साली डिमांड येईल, पण आली. ठीक आहे, आपण जे शिकतो ते कवितेच्या भाषेत बोलायचं झालं ना तर ते मोती असतात, ते आपण वेचत जावेत, आपल्याजवळ ठेवावेत. कधीतरी कुठेतरी ते आपल्या आठवणी म्हणूनही बरोबर येतात. गमतीचे भाग असतात. पायथन मधला एखादा कोड आपल्याला खूप छान वाटतो, तो एन्जॉय करायचा. त्याच्या मागे धावण्यापेक्षा तो एन्जॉय केला तर तुम्हाला ते आवडायला लागेल. म्हणजे आय डोंट थिंक सो इट्स दॅट डिफिकल्ट. मी गेल्या महिन्याभरात चॅटबॉट कसे डेव्हलप करायचा हा चांगला शिकलो IBM वॉटसन वापरून. आय नेव्हर थॉट आय कॅन डेव्हलप चॅटबॉट्स. पण ठीक आहे, म्हणजे महिन्याभरात जमलं ते. तेच म्हणजे मी जर असा गोल ठेवला असतं ना की मला चॅटबॉट मध्ये जॉब मिळवायचा तर कदाचित मी कधीच नसतो शिकलो. पण मला ते गंमत म्हणून शिकायचं होतं. कारण माझ्या सासूबाई मेडिकल म्हणजे हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहे, तर कुठेतरी त्यांचा तो स्ट्रेस बघून मला तो असा चॅटबॉट बनवायचा होता की अशा सगळ्या मेडिकल स्टाफचा स्ट्रेस कमी होईल. ते अजून पूर्ण नाही झालेलं, पण ते मला काहीतरी माझ्यासमोर एक उद्दिष्ट आहे. मला चॅटबॉट नोकरी मिळवण्यासाठी नाही शिकायचं आहे. मला चॅटबॉट माझ्या प्रमोशनसाठी नाही शिकायचंय. मला काहीतरी करायचंय त्याच्यातून. मे बी तुमचं उद्दिष्ट बदला, गोष्टी बदलतील. ओके. चेंज युअर गोल, मे बी इट कॅन. ओके, थँक्यू. होपफुली इट हेल्प्स. नाही समजलं. प्रतीकजी, तुम्ही कॉलेज पण म्हणताय, मला कळलं नाही, थोडासा रेफरन्स द्याल का? आय नो आपण एकाच कॉलेजला होतो बहुतेक तरी, गोपटे जवळेकरला. ओके, ते कॉल मध्ये नसतील. आहेत तेच चॅट मध्ये तेच. ओके ओके ओके, इज देअर. ओके फाईन. सो या, धन्यवाद शिवरंजन. बरंच डिटेल्ड मध्ये एक्सप्लेनेशन होतं. इट वॉज रिअली नाईस. शेवटच्या क्वेश्चनचं पण मला वाटतं आपण आता इथे थांबूया, कारण आय गेस वी हॅव क्रॉस्ड like 1 hour 15 minutes, so everyone's time is precious. So thank you Shivaranjan for a very nice session and informative one, and thank you all for joining in. आणि कोणाला काही क्वेश्चन्स असले परत पुढे आले फ्युचरमध्ये तर यू कॅन जस्ट रीच आउट टू हिम. ही विल बी एबल टू आन्सर यू ऑल. सो थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग इन. थँक्यू शिवरंजन वन्स अगेन. सगळ्यांचे धन्यवाद. हो, आपण इथे आता मीटिंग एंड करूया. या, थँक्यू ऑल. गुड नाईट. या, बाय. थँक्यू. बाय बाय.